दृष्टिकोनातून आपण खूप साऱ्या अशा शुभेच्छा देणार आहोत। गोलंदाज तयार निनाद, स्ट्रायकर एंडवरती रोशन। यावेळेस पहिलाच चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय। इनफिल्डला भेटून बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर। पहिल्या चेंडूवरती रिव्हर्स हिट, स्विच हिट, मॅसिव्ह हिट, बॉल सीमा पार, चौकार। थँक्यू सो मच डीजे मास्टर। पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळतोय। वरपगावचे उद्योजक, समाजसेवक, सन्माननीय पंडित शेठ मस्कर साहेबांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी आई गावदे क्रिकेट संघ वरप या संघाच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी। विकेट हॅट्रिक साठी तब्बल 3535 रुपयाचं कॅश प्राइज असेल। इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होती। सातत्याने दोन्ही बाजूंना वळवण्याची क्षमता, वेगवान गोलंदाजी, स्लोवर वन आणि त्यासोबतच बाउन्सर टाकायचं, अगदी मी म्हणेल मिश्रण करायचं अनुभव जो मात्र निनादकडे आहे। निनाद म्हटलं तर एक मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतो। ज्या वेळेस आपण कल्याण ग्रामीणचा विचार करतो, पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय, त्यानंतर येतोय डॉट बॉल। तिसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग मार्क वरती। इथे दिल स्कूप करण्यात येतोय, फटका चांगला आहे, बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे, स्कूप केलाय आणि त्यानंतर बॉल सीमा पार, चौकार। चौकार पाहायला, चौकाराच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती। या पहिल्या षटकामध्ये रोशनच्या माध्यमातून अप्रतिम अशी फटकेबाजी पाहू शकतो आपण। टिपिकल पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यावेळेस चांगला फटका अलॉंग द वी चेंडूला स्टिअर केलंय आणि बॉल निघून चाललाय लॉंग ऑन ला क्लिअर करत, ओव्हर द फिल्डर हेड, बॉल सीमा पार, बॅक टू बॅक दुसरा चौकार। डीजे मास्टर, पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर येतोय डॉट बॉल आणि त्यानंतर पुन्हा बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळत आहेत। 12 धावा धाव फलकावरती पहिलं षटक मार्गस्थ गोलंदाज सिया। यावेळेस वाईड बॉल पाहायला मिळतोय। 13 धावा धाव फलकावरती असतील। दरम्यान आपण पाहू शकतो वरपगावचे उद्योजक, समाजसेवक संतोष शेठ मस्कर यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते। त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत असेल। 13 धावा धाव फलकावरती या पहिल्या षटकामध्ये आणि षटक आपण पाहतोय थोडासा लांबवला जातोय। आतापर्यंत 3 चौकार, 1 अव्वांतरची धाव या षटकामध्ये पाहायला मिळेल। रनअप मध्ये थोडस व्यत्यय याची मात्र येत असताना पाहायला मिळेल आणि त्याला अनुषंगून इथं पंचांनी मृत चेंडू घोषित केलेला आहे। आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ कंप्लीट होतो। या 2 चेंडूंवरती किती फायदा उचलला जाईल, पॉवरप्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी होईल का की गोलंदाज पुन्हा एकदा कमबॅक करेल, हा येणारा 1 चेंडू आपल्याला सांगून जाईल। गोलंदाज 2 चेंडू आपल्याला सांगून जातील गोलंदाज सिया। इथे चांगला फटका पाहायला मिळतोय, इनफिल्डला भेटून बॉल निघून चालला एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून, एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट, बॉल सीमा पार, रोशनच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत चौकार। स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय रोशन ज्याच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 चौकार ठोकण्यात आलेत। पहिल्या मॅच मध्ये देखील 6 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज असताना पहिल्या 3 चेंडूंवरती 2 षटकार, 1 चौकार मारून ती मॅच जिंकवली होती। असा फलंदाज रोशन स्ट्रायकर एंड वरती आहे आणि त्याची बॅट देखील तापली आहे।
यावेळेस आपण पाहतोय चांगला चेंडू पाहायला मिळतोय, कॅचची संधी होती, डॉट बॉलची समाप्ती होती. अशा रीतीने षटक क्रमांक पहिले समाप्त. टीमची टोटल बिनबाद 17 धावा धावफलकावरती विदाउट एनी लॉस ऑफ विकेट. पहिले षटक आपण पाहतोय आणि पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी कशी करावी तर रोशन सारखी करावी. अगदी सातत्याने पाहायला गेलं तर राजेश असेल, अतुल असेल, रोशन असेल, राजेश असेल, विशाल देखील असतील, त्यानंतर आपण पाहिलं तर मुकेश असतील, या सर्वांनी भरलेला संघ अर्थातच प्रत्येक 11 मानिवली संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अनिल म्हात्रे, मनीष धुमाळ, त्यानंतर निलेश कडू असतील अँड कंपनी इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळते गोलंदाजी करत असताना. अर्थातच कावदई क्रिकेट संघ बरोबर 17 धावा धावफलकावरती षटक क्रमांक पहिलं असं मात्र समाप्त होते. आता बॉलिंग मार्क वरती येतोय कृष्णा मस्कर, ज्याच्या माध्यमातून मागच्या मॅच मध्ये अप्रतिम अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. अवघ्या 2 धावा खर्च केल्या, 4 विकेट्स कॅरी केल्या होत्या. अशीच काहीशी कामगिरी देखील त्या मॅच मध्ये होती आणि या मॅच मध्ये देखील फलंदाजांच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये अगदी तशीच कामगिरी पाहायला मिळते. खूप सुरेख अशी फटकेबाजी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिली. त्यानंतर कमबॅक करण्यासाठी कृष्णा आले. कृष्णा यांनी अवघ्या 2 धाव्यांचं षटक फेकलं, 4 विकेट्स कॅरी केल्या. या षटकामध्ये देखील अगदी त्याच प्रकारे कमबॅकची गरज ची मात्र आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक षटक होईल का, मोठा प्रश्न असेल. बॉलिंग मार्क वरती कृष्णा आहेत, स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय रोशन पाहायला मिळतोय. मुकेश यांनी सेन्सिबल क्रिकेट खेळलं. माहिती आहे की रोशनची बॅट तापली आणि अशा वेळेस काय केलं पाहिजे तर मी सिंगल डबल काढली पाहिजे, कुठेतरी स्ट्रायकर एंड वरती रोशनला आणलं पाहिजे, जेणेकरून ज्या मोमेंटम मध्ये तो आहे त्या मोमेंटम मध्ये तो जास्तीत जास्त धावा संघासाठी बनवू शकेल. यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली इट. फलंदाजाने एस्ट्या दाखवल्या आणि त्याच एस्ट्या गोलंदाजाने वाकवल्या. विकेटचं पतन, पहिला झटका लागतोय प्रत्येक 11 मानिवली या संघाला. फलंदाज रोशनची केस संपुष्टात. रोशन बॅक टू दी पवेलियन. कृष्णा मस्कर याच्या माध्यमातून पहिल्या मॅच मध्ये 1 विकेट, दुसऱ्या मॅच मध्ये 4 विकेट आणि या मॅच मध्ये आतापर्यंत 1 विकेट त्यांनी कॅरी केली आहे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 6 विकेट्स ज्या मात्र कॅरी केलेले आहेत. अप्रतिम अशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. परंतु यावेळेस राजेशचा तडाखा, बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. ओव्हर द फिल्डर हेड, लॉंग ऑन ला क्लिअर करत बॉल सीमा पार. फलंदाज राजेशच्या बॅट मधून येतात अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हा तोफेचा गोळा. षटकार. फलकावरती 24 धावा स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळते. अप्रतिम अशी फटकेबाजी मानिवली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस देखील मोठा फटका मारायचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. या आधीच्या चेंडूवरती लॉंग ऑन ला क्लिअर करत आणि या चेंडूवरती लॉंग ऑफ ला क्लिअर करत बॉल सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. सेवक रघुनाथजी गायकर साहेबांच्या माध्यमातून, जे की पोलीस पाटील देखील आहेत, त्यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी मानिवली संघाला नक्कीच कॅश प्राइज असेल 2000 रुपयाचं. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, थोडासा खाली राहतोय, बॅटची कडा लागते. एका टप्प्यावरती यष्टीरक्षक चेंडूला गॅदर करतोय. डॉट बॉलची समाप्ती होती. 30 धावा धावफलकावरती एका चेंडूचं खेळ षटकामधील शिल्लक पाहायला मिळतोय. कृष्णा याचा विचार केला. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 1 विकेट आणि 1च धाव खर्च केली होती, परंतु त्यानंतर बॅक टू बॅक 2 षटकार. पहिला आला लॉंग ऑन मधून आणि दुसरा लॉंग ऑफ मधून.
राजेशच्या माध्यमातून पाहायला मिळाले. यावेळेस बॅटची कडा लागतीये. अनिल म्हात्रे येत आहेत. चेंडू खाली फ्लाय इन टू द एअर अँड ड्रॉप इन टू द फिंगर. फलंदाज होईल बाद. राजेशच्या माध्यमातून इम्पॅक्टफुल पारी आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट बट स्वीट अशी कामगिरी जी मात्र राजेशच्या माध्यमातून आपण पाहू शकतो. फलंदाज बाद. दुसरा झटका लागतोय मानिवली या संघाला. माध्यमातून तुम्ही किती चेंडू खेळता, किती धाव बनवता यापेक्षा कितीच्या स्ट्राईक रेटने बनवता हे महत्वाचं आहे. कमीत कमी चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्यासाठी तुम्हाला प्राचारित केलं जातं फलंदाजीसाठी आणि तीच कामगिरी आपल्याला राजेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कृष्णा यांच्यावरती बॅक टू बॅक 2 षटकार ठोकण्यात आले आणि त्यानंतर कृष्णा यांनी कमबॅक देखील केलं. विकेटचं पतन होतोय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती आदित्य तांबोली येतोय. स्पेल मधील पहिले सांगी कोट्यातील या 3ऱ्या षटकामध्ये आपण पाहू शकतो. दुसऱ्या बाजूला मुकेश गायकर आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंड वरती असेल. 30 धावा धावफलकावरती 15ची सरासरी प्रति षटकामागे मेंटेन केली जाते. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. ड्राईव्ह करण्यात येतोय. चेंडू चाललाय डीप मध्ये. आबा कारंडे पाहायला मिळतील. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी होता आणि त्याला अनुषंगून आपण पाहतोय इथे 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. आबा कारंडे आपण पाहू शकतो गन फिल्डर आहेत, परंतु त्यांच्या माध्यमातून मिसजमेंट पाहायला मिळालं. अगदी रिले होत असताना त्यांच्या माध्यमातून चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न होता. बॅकिंगला आले होते निनाद धुमाळ. लॉंग ऑन मधून त्यांच्या माध्यमातून फिल्डिंग चांगली झाली. 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय. 32 धावा स्कोरबोर्डवर. इथे रनअप मध्ये थोडस व्यत्यय येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 32 रन ऑन दी स्कोर कार्ड. एका बाजूला मुकेश पाहतोय, दुसऱ्या बाजूला अतुल आपल्याला पाहायला मिळेल. 7 चेंडूंमध्ये इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन 16 धावेंचं रोशनचं पाहायला मिळालं, ज्यामध्ये 4 चौकार आपण पाहिले होते. पहिल्या 5 चेंडूंवरतीच खूप सुरेख अशी कामगिरी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. तंबूच्या आश्रयाला तो परततोय. इथे वाईड बॉल येतोय. यावेळेस आपण पाहतोय सिंगल धाव एक्झिक्यूट होतीये. सिंगलच्या मदतीने 33 धावा धावफलकावरती. आदित्य पाहतोय आपण 3ऱ्या षटकामध्ये अप्रतिम अशी गोलंदाजी आदित्यच्या माध्यमातून. 3 चेंडूंमध्ये 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. चांगली अशी थोडस करेक्शन असेल जे मात्र स्कोरिंग मध्ये 3 चेंडूंमध्ये 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. इथे आपण पाहतोय चेतन यांच्या माध्यमातून फिल्डिंग चांगली झाली आहे. दरम्यान एका धावेवरती समाधान मानावं लागतं. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 35 या आकड्यावरती पाहायला मिळेल. पस्तीस धावा धावफलकावरती आहेत.
आतापर्यंत आपण पाहिलं तर खूप सुरेख अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळतीये. गोलंदाज आदित्यच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये चांगली अशी कामगिरी होत होती फलंदाजांच्या माध्यमातून, परंतु त्यानंतर कमबॅक वरप संघाने करून दिले. इथे पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय, पंचांकडे जे मात्र कटाक्ष टाकण्यात आलेला आहे आणि आपण पाहतोय अंपायर डिसिजन जो मात्र फायनल डिसिजन असेल, अंपायर डिसिजन जो मात्र फायनल असेल, आयोजन कमिटीच्या माध्यमातून सूचना येते. पंचांचा डिसिजन जो मात्र अंतिम असेल या गोष्टीची नोंद करून घ्यायची. वरप टीमला विनंती असेल थोडस सहकार्य करा. अप्रतिम अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पूर्ण प्रकारे वर्चस्व आपण पाहू शकतो आदित्यचं या षटकामध्ये. 17 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या, त्यानंतर 13 धावा दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. मुकेश आणि अतुल ही जोडी खेळपट्टीवरती आहे. मुकेशच्या माध्यमातून संघर्ष सुरू आहे. दुसऱ्या बाजूला अतुल देखील आपण पाहतोय इंडिव्हिज्युअल एकही मोठा फटका आला नाहीये दोन्ही खेळाडूंकडे. सेम कॅलिबर सेम पोटेन्शियल आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती आदित्य तांबोळी, ज्याच्या माध्यमातून प्रॉमिसिंग गोलंदाजी केली जाते. वन ऑफ द फायनेस्ट न्यूकमर गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. यावेळेस पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय. चेंडू बॉडीला ब्रश होतोय तोपर्यंत डॉट बॉलची समाप्ती होईल. षट क्रमांक मार्गस्थ तिसरं अजूनही एका चेंडूचा काही शिल्लक आहे. 36 धावा धावफलकावरती, 36 धावा स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकामध्ये 17 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर अवघ्या 6 धावा पाहायला मिळत आहेत. इकॉनॉमिकल कंजूस गोलंदाजी करतोय. पहिल्या 2 षटकांच्या हिसाब घेतला तर या षटकामध्ये चांगली अशी कामगिरी मात्र आदित्यच्या माध्यमातून पाहायला मिळते. आमच्या सोबत ऍज अ स्कोरर आदित्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. अगदी तंतोतंत माहिती त्यांच्या माध्यमातून आम्हाला दिली जाते. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आपण पाहतोय. या षटकामध्ये आदित्य तांबोळी सुमात्र बॉलिंग मार्क वरती. यावेळेस पुल करायचा प्रयत्न डाऊन दी बॉल रोहित येतोय. कॅच झाली आहे कंप्लीट. फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन होतोय. झटका लागतोय तिसरा मानिवली या संघाला. फलंदाज अतुलची केस संपुष्टात. अतुल बॅक टू द पवेलियन. वरती अब्बा कारंडे पाहायला मिळतील. जसे नंबर 17 मध्ये येतो अब्बा कारंडे आपण पाहू शकतो, जो मात्र जसे नंबर 17 मध्ये चौथ्या षटकासाठी आलाय. यावेळेस खुलवा टप्प्याचा चेंडू मोठा फटका मारायचा प्रयत्न आणि फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला क्लिअर करत बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. एका टप्प्यावरती बॉल सीमा पार. धावा मिळतील 4.
पाहतोय. संघर्ष सुरू होता आतापर्यंत मुकेश कायकरच्या माध्यमातून आणि संघर्ष अजून मात्र आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला एक मोठा फटका मारून प्रेशर रिलीज केले जात आहे. यावेळेस देखील खुलवर डब्बाचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एकदा झाली कंप्लीट आणि सिंगल वरतीच समाधान मानावं लागतं. सध्याच्या स्थितीला बरफ संघ सिंगलला देखील खुश असेल कारण नॉन स्ट्रायकर एंड वरती मुकेश जाईल. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर विशाल अंडरआर्म क्रिकेट मधलं एक मोठं नाव आपण पाहतोय. स्ट्रायकर एंड वरती ज्या वेळेस ठाणे मुंबई अशी मॅच होते त्यावेळेस ठाणे संघामध्ये विशालची वर्णी लागते असा फलंदाज आपण पाहतोय. सध्याच्या स्थितीला जो मात्र स्ट्रायकर एंड वरती असेल. दुसऱ्या बाजूला अनुभवाची शिदोरी 40+ आपल्याला प्लेयर पाहायला मिळतोय. ह्या वेळेस आपण पाहू शकतो प्रेझेन्स ऑफ माइंड आणि फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन होतोय. अजून एक झटका मानिवली या संघाला. फलंदाज बॅक टू द पवेलियन. एक्केचाळीस धावा धाव फलकावरती आबा करंडीच्या माध्यमातून अप्रतिम असं कमबॅक केलं जाते. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता परंतु त्यानंतर एक सिंगल आणि धाबाच्या स्वरूपात विकेटचं पतन होतोय. जमेची बाजू उरप संघाची जी मात्र नॉन स्ट्रायकर एंड वरती मुकेश आपल्याला पाहायला मिळतोय. जितका वेळ मुकेशला नॉन स्ट्रायकर एंड वरती ठेवाल तितक्या धावसंख्या कमी बनतील यात काही शंका नसेल. परंतु जे जे खेळाडू येत आहेत त्यांच्या माध्यमातून देखील चांगली कामगिरी होणं गरजेचं आहे. यावेळी आपण पाहतोय पुन्हा एकदा विकेट सॅक्रिफाईस केली जाते. 5वा झटका बसतोय मानिवली या संघाला. फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन. अप्रतिम अशी गोलंदाजी आबाच्या माध्यमातून पाहिली जाते. पहिल्या चेंडूवर चौकार त्यानंतर सिंगल दुसऱ्या दुसरे चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर वारंवार बॅक टू बॅक 2 धाबाच्या स्वरूपात विकेटचे पतन झालेले आहेत. अप्रतिम असं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. वरप संघाच्या माध्यमातून नवीन फलंदाज रोहित येतोय. नॉन स्ट्रायकर एंड वरती असेल. दुसऱ्या बाजूला आता फ्रंट फुट वरती कदाचित पाहायला मिळू शकते मानवली संघ कारण मुकेश ज्याच्या माध्यमातून एक चौकार लागलाय तो स्ट्रायकर एंड वरती आहे. कल्याण ग्रामीणचा क्रिस गेल म्हणून मुकेश कडे पाहिलं जातं. एक अप्रतिम असा खेळाडू आहे. सातत्याने अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये चांगली अशी कामगिरी तो करतो. राजेश असेल त्यानंतर रोशन देखील असेल याच्या माध्यमातून देखील चांगली कामगिरी आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली. या मॅच मध्ये नक्कीच ते तंबूच्या आश्रयाला परतलेत परंतु अजूनही सलामीला आलेला मुकेश आपल्याला पाहायला मिळतो. खेपट्टीवरती आहे. इथे डॉट बॉल येतो. 41 धावा धावफलकावरती. एका चेंडूचं काही शिल्लक. या षटकामध्ये 5 चेंडू हाताळताना 5 धावा खर्च केल्यात. 2 विकेट्स त्या धाबाच्या स्वरूपात सांघिक यश मिळतंय. इथे फुल टॉस चेंडू बिस्टॅम्प स्ट्रोक डाऊन दी बॉल निनाद येत आहेत. कॅच झाली कंप्लीट. फलंदाज बाद होईल आणि अशा रीतीने 4 षटकांची वाजवी खेळ समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावा धावफलकावरती 42 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट करण्यात येतोय. प्रतीक 11 मानिवली या संघाच्या माध्यमातून आई गावदेवी क्रिकेट संघ बरप या संघासमोर.
विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. चार ओव्हरची समाप्ती झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती प्रथमतः बॅटिंग करत असताना प्रतीक इलेव्हन मानिवली संघाची आपल्याला पाहायला मिळती आहे ती म्हणजेच 41 या आकड्यावरती तर 42 धाब्यांचं लक्ष 10.50 ही आस्की गती आणि सलामीची जोडी झाली आहे मैदानावरती दाखल. अनिल आणि अनिलच्या जोडीला निलेश कडू ही सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. तर पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आपल्याला रोहित पाहायला मिळतील. म्हटलं जातं मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है, वक्त को मरहम बनाना सीख लो और हारना तो एक दिन मौत से भी है. फिलहाल इस मैच में टीम वरप और टीम मानिवली लढना सीख लो. लढावं लागेल, मैदानावरती प्रयत्न करावे लागतील. मात्र कुठल्या संघाचे प्रयत्न हे शर्तीचे असतील हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट एज यू प्ले. पहिला बॉल आणि पहिलं षटक. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज रोहित, स्ट्रायकिंग एंड वरती रन मशीन अर्थातच अनिल मात्रे, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती निलेश कडू आपल्याला पाहायला मिळतील. गेम इज ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल येत असताना लेट्स प्ले. पहिला बॉल, गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वर, पॉवर प्लेच्या षटकामध्ये रोहित. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच कंप्लीट झाली आणि या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी. मागील मॅच मध्ये अर्धशतकवीर 50+ धावा करणारा खेळाडू या मॅच मध्ये पहिल्या बॉल वरती आता मात्र माघारी जातोय. पवेलियनच्या दिशेला जात असताना पहिली मोठी विकेट. फलंदाज अनिल म्हात्रेची खेळी होत असताना समाप्त. अनिल म्हात्रे बॅक टू दी पवेलियन. याच दरम्यान आम्ही पाहू शकतो आमचे सर्वांचे लाडके संतोष नाना मस्कर नानांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. करूया नानांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. या नाना व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. धावसंख्या धावफलकावरती 0 गडी गमावला पहिला आणि आता मैदानावरती आलाय आतिश. आतिशच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. ॲज अ फ्लोटर यूज केला जातो आतिशचा. जशी जशी सिच्युएशन असेल त्यानुसार आतिशला खेळवलं जातं. कधी मिडल ऑर्डर मध्ये तो खेळतो, कधी मधल्या फळीमध्ये, कधी सलामीला आघाडीला येऊन तो खेळतो. खोलडप्प्याचा बॉल जरूर होता पंचांकडे. लावड पिलियस फिंगर अप अयुची मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. विकेटचं पतन होत असताना अजून एक धक्का बसतो बॅटिंग करणाऱ्या टीमला. आतिशची खेळी होत असताना समाप्त. आतिश बॅक टू दी पवेलियन. दोन चेंडू 2 महत्वाचे मोहरे टिपले गेलेत. रोहितच्या माध्यमातून या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट होईल का? संदीप खयाळ ॲज ऑपरेटर 2 दिवस जबरदस्त भूमिका त्यांची राहिली. उर्फ व्यंकट, त्यांचं आम्ही कौतुक करू.
यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. पहिले दोन बॉल दोन्ही डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले. ते देखील विकेट होत्या आणि हा देखील डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी आपण पाहू शकतो मैदानावरती करत असताना पहिल्या षटकामध्ये रोहितच्या माध्यमातून. मैदानावरती अनिल म्हात्रे आतिश हे दोन खेळाडू बाद झाले, मात्र आता निलेश आणि मनीष ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. आई गावदेवी क्रिकेट संघ वरप विपक्ष प्रतीक 11 मानिवली अशी मॅच आपण पाहू शकतो. तो चेंडू डेड बॉल पंचांनी घोषित करण्यात आलेला आहे. आतापर्यंत 3 चेंडू तिन्ही निर्धाव आपल्याला पाहायला मिळतील. सलामीला आलेले अनिल ते मात्र बाद झाले स्वस्तामध्ये पहिल्या बॉलवर. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती आलेले फलंदाज आतिश देखील बाद झाले, मात्र आता मनीषच्या खांद्यावरती जबाबदारी नक्की आहे. सूचित करायचा प्रयत्न जरूर होता. इथे रनआउटची संधी निर्माण झाली आहे नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आणि डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 0 पाहायला मिळेल. 2 चेंडू 2 विकेट घेण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर 2 चेंडू 2 निर्धाव आपल्याला पाहायला मिळतील. 4 चेंडू झालेत, एकही धाव खर्च झालेली नाहीये. आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न, प्लमडप विकेटचं होत असताना बदन. अजून एक मोठा धक्का बसतो बॅटिंग करणारे टीम आहे गावदेवी क्रिकेट संघ वरप संघाला. फलंदाज मनीष धुमाळची खेळी होत असताना समाप्त. मनीष धुमाळ बॅक टू दी पवेलियन. धावसंख्या धावफलकावरती 0 असताना गडी गमावलाय तिसरा. आता क्रमांक नंबर 5 वरती आपल्याला चेतन पाहायला मिळतील. पाहूया चेतनच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. 42 धावांचं लक्ष जरूर आहे आणि 42 धावांचं पाठलाग करत असताना पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती निलेश खेळाडू आहेत जे पहिल्या बॉल पासून नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. दुसरीकडे एकावरती एक फलंदाज 3 बाद झालेले आहेत. क्रिकेटमध्ये आपण हे चित्र सातत्याने वारंवार पाहतो. स्कोरचा बॉल होता. विकेट क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट होईल. पहिल्या मैदानावरती सुमार पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जबरदस्त गोलंदाजी, फक्त एक धाव खर्च केली, 3 महत्वाचे विकेट कॅरी केले. जबरदस्त गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून. रोहितची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला मित्रांनो हरकत नाहीये. जबरदस्त 4 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळणार होती, मात्र पहिल्या षटकामध्ये जी खिंडार पाडली आहे त्या खिंडारमुळे खड्या अर्थानं मी म्हणेल थोडासा बॅकफुट वरती संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आई गावदेवी क्रिकेट संघ वरप. आता समीकरण पाहायला मिळेल तो म्हणजेच उर्वरित चेंडू असतील ते म्हणजेच 18 आणि 18 चेंडू 41 धावांची गरज. 18 चेंडू 41 धावा असं समीकरण पाहायला मिळतो. आणि दुसऱ्या षटकामध्ये आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती ते म्हणजेच राजेश. पाहूया राजेशच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. पहिल्या षटकाची समाप्ती. एक धाव धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता राजेश पाहायला मिळतील. राजेश देखील नामवंत गोलंदाज आहेत, मात्र स्ट्रायकिंग एंड वरती सिक्सर किंग. मात्र आता सध्या फॉर्म नाही आहे त्यांचा, मात्र क्रिकेट आहे, कधीही फॉर्म बदलू शकतो. मॅच मध्ये बदलला तर गावदेवी वरप संघ खुश असेल. यावेळेस फॉर्म बदललाय. फलंदाजच्या बॅट मधून निघाला अग्नीच्या ज्वाळा, बाहेर पडेल हातोपेचा गोळा. चेतनच्या बॅट मधून खणखणीत प्रहार, संघर्षाचा बिगुल वाजवणारा संघर्षमय षटकार.
8 धावा धावफलकावरती जरूरत. या मॅचचा जर विचार केला या मॅच मध्ये थोडासा संघ बॅकफूट वरती आई गावदेवी क्रिकेट संघ वरप पाहायला मिळतोय. याचा स्कोरर जबरदस्त भूमिका आदित्यजी पाटे सरांची 2 दिवसामध्ये राहिली आहे. त्यांचं आपण विशेष कौतुक करू. टेन क्रिक लाईव्ह ची संपूर्ण टीम आपल्या सोबत जॉईन झालेली आहे. त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. जेपी पॅनलचे संपूर्ण आपण पाहू शकतो पंच ज्यांच्या माध्यमातून देखील अप्रतिम पंचांची भूमिका संपूर्ण या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्यांचं देखील आपण कौतुक करू. तसेच मॅनेजमेंट कमिटी व्यवस्थापन समिती आमचे व्हॉलेंटियर्स ग्रामस्थ मंडळ कांबा संपूर्ण ग्रामस्थ मंडळ यांचं देखील आम्ही विशेष असं कौतुक करू. कारण खऱ्या अर्थानं प्रत्येकाने आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडली आहे. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक जरूर आहे. डाऊन द बॉल फिल्डर असतील एक्स्ट्रा कव्हर मध्ये कॅच झाली कंप्लीट आणि फलंदाज होतील बाद. विकेटचं होत असताना पतन. 1 मोर विकेट डाऊन. निलेश कडू बॅक टू द पवेलियन. चौथा धक्का बसतोय 9 या आकड्यावरती. चेंडूचा विचार केला चेंडू झाले 3 आणि आता आबा कारंडे आपल्याला पाहायला मिळतील. आबा कारंडेचं एक मी गोष्ट नक्की सांगेल की ज्यावेळी कोणी चालत नाही त्यावेळेस आबा कारंडे चालतो. ही ओळख आहे आबा कारंडेची. ज्यावेळेस सगळे चालतात त्यावेळेस तो चालत नाही. आता कोण चाललेलं नाही. आता आबा कारंडेला चालावं लागेल. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करेल. मॅचला कलाटणी देण्यासाठी खेळाडू ओळखला जातो. तशाच प्रकारची कामगिरी होईल की नाही हा मोठा प्रश्न. पंडित शेठ मस्कर साहेबांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल फलंदाजांसाठी. 3 चेंडूंवरती 3 षटकार लगावले तर 3535 आणि कॉमेंटेटर्स साठी देखील 1100 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे. यावेळेस डॉट बॉल ची होत असताना समाप्ती. पहिल्याच बॉल आणि पहिल्या बॉल वरती स्विच अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता मात्र डॉट बॉल ची होत असताना समाप्ती. 4 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या 9 या आकड्यावरती आहे. 42 चं टार्गेट आहे. अपूर्ण 50 ची हस्किंग गती होती मात्र त्यानंतर टार्गेट जो आहे तो तिथल्या तिथे राहिला. पहिल्या षटकामध्ये विकेट भरपूर साऱ्या गेल्या. फक्त 1 धाव खर्च झाली मात्र त्यानंतर पहिल्या बॉल वरती षटकार आल्यानंतर राजेशने काय कमबॅक केलंय. डॉट बॉल वाईट विकेट आणि त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी नक्की आपल्याला राजेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. लोवा फुल टॉस होता. ड्राइव्ह केलाय लॉंग ऑनच्या दिशेला. सिंगल कंप्लीट झाली आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या साथीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 10 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 3 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. 10 रन्स ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 3 ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. लेस दॅन रन बॉल इक्वेशन. सरासरीने मैदानावरती बॅटिंग करत असताना संघ आई गावदेवी क्रिकेट संघ वरप पाहायला मिळतो मात्र कमबॅक करावं लागेल. आणि यस कमबॅकचा बिगुल वाजला गेलाय. चेतनच्या बॅट मधून हा जबरदस्त प्रहार. संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय षटकार चेतनच्या बॅट मधून. कारंडे सारखा खेळाडू आहे. चेतन सारखा खेळाडू आहे तर या धावा देखील बनू शकतात. मात्र तिसरं षटक फार महत्वाचं आहे. या षटकामध्ये तुम्हाला कमीत कमी 13 ते 14 धावा कुठणं गरजेचं आहे. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये तुमच्या समोर इतक्या साऱ्या धाव्या असतील तुम्ही सिंगल डबल वरती प्राधान्य देण्यापेक्षा चौकार षटकारांवरतीच भर टाकावं लागेल आणि त्यावेळी खेळाडूच्या माध्यमातून चुका होतात ज्यावेळेस प्रेशर असतं. आता 12 चेंडू 26 धाव्यांची गरज आहे. खालच्या दिवसामध्ये यजमान संघ आई गावदेवी क्रिकेट संघ कांबा जो मात्र पुढील फेरीमध्ये दाखल झाला. आता मात्र एकीकडे प्रतीक 11 मानवली, दुसरीकडे आई गावदेवी क्रिकेट संघ वरप इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. कुठला संघ सुपर 4 मध्ये दाखल होणारा दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळेल हे देखील थोड्याच वेळामध्ये आपल्याला कळून जाईल.
गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती या तिसऱ्या षटकामध्ये मुकेश गायकर स्ट्रायकिंग एंड वरती अब्बा कारंडे. कोलडप्प्याचा बॉल जरूर होता, सिंगल कंप्लीट झाली. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होतो, सिंगल कंप्लीट. स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि 2 धावा सहज रीतीने होत असताना कंप्लीट. आता समीकरण आपल्याला पाहायला मिळतो 11 चेंडू विजयासाठी 24 धावांची गरज. एक जबरदस्त महामुकाबला आपल्या सर्वांच्या भेटीला आला आहे. सायंकाळचं सत्र आणि सायंकाळच्या सत्रामध्ये जमलेल्या तमाम लाडक्या क्रीडा रसिक राज्याचं करूया कांबाकर चषकाच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष असं स्वागत. क्वार्टर फायनल नंबर 2 मैदानावरती सुरू आहे. एकीकडे प्रतीक 11 मानिवली तर दुसरीकडे संघ आई गावदेवी क्रिकेट संघ वरप. जो संघ जिंकेल सेमीफायनल मध्ये दाखल होणारा दुसरा संघ पाहायला मिळेल. त्यावेळेस लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 19 या आकड्यावरती 19 ऑन द बोर्ड. 11 बॉल 23 धावांची आवश्यकता आहे. 11 बॉल 23 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल या मॅच मध्ये. जर पाहायला गेलं थोडंसं संघ बॅकफूट वरती आहे, तो म्हणजेच आई गावदेवी क्रिकेट संघ वरप. मात्र एखादा मोठा फटका आला या मॅच मध्ये, प्रेशर रिलीजिंग शॉट आला तर मात्र 50-50 मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चांगला चेंडू आहे, जबरदस्त बॉल. डॉट बॉल ने फलंदाज बीट झालेत आपण पाहू शकतो. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या स्थगित आपल्याला पाहायला मिळते. या षटकामध्ये 15 धावा येणं गरजेचं आहे. जर या षटकामध्ये 15 धावा आल्या तर मात्र पुढच्या षटकामध्ये 11 धावा ठेवल्या तरी देखील 50-50 मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया काय घडेल का बिघडेल या मॅच मध्ये. अबा आणि चेतन ही जोडी पाहायला मिळते. यावेळेस आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर कॅचची संधी निर्माण झाली आहे. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये फलंदाज होतील बाद. विकेटचं होत असताना पतन. आबा कारंडे बॅक टू दी. धावसंख्या धावफलकावरती असताना 19 गडी गमावला आतापर्यंत 5वा. आधी टीम डगआउट मध्ये, अर्धी टीम अजून बाकी आहे. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा धावफलकावरती आहेत. चेंडूंचा विचार केला तर 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 23 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 23 धावा असं समीकरण पाहायला मिळते. मात्र क्रिकेट मित्रांनो, क्रिकेटमध्ये कुठलीही धावसंख्या विजयाची हमी देऊ शकत नाही तुम्हाला. त्यामुळे शेवटच्या मोमेंट पर्यंत मॅच रंगेल यातही मात्र शंका नाही. या 9 चेंडू आणि 23 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. 9 चेंडू आणि 23 धावा असं समीकरण पाहायला मिळेल. डीप मध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डर पाहायला मिळेल. डीप मध्ये स्वीपर कव्हर, डीप मध्ये लॉंग ऑन, डीप मध्ये लॉंग ऑफ आपण पाहू शकतो. डीप मध्ये काउस कॉर्नर क्षेत्रामध्ये एक फिल्डर पाहायला मिळेल. चांगला चेंडू आहे, जबरदस्त बॉल. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे, स्थगित. 8 चेंडू 23 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 23 धावांची आवश्यकता. विजयाचं हे समीकरण असेल आई गावदेवी क्रिकेट संघ वरप संघाला विजयासाठी. 8 चेंडूंमध्ये 4 मोठे फटके येणं गरजेचं राहील. यावेळेस लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. व्हाईट बॉल. आता समीकरण येऊन ठेपलंय 8 चेंडू 22 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 22 धावा असं समीकरण पाहायला मिळेल. 8 चेंडू 22 धावा. मॅच कुठल्या दिशेला टर्न होईल हे पाहणं तितकंच महत्वाचं राहील. त्यावेळेस पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अवंतरशी धाव धावफलकावरती. या टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 21. अर्धा पल्ला गाठलेला आहे, अर्धा पल्ला अजून शिल्लक आहे. 21 धावांची गरज. 8 चेंडू आणि 21 धावा असं समीकरण आहे. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो, ज्याप्रमाणे राजकारण रंग बदलतोय, तर सरडा आणि राजकारणापेक्षा एक रंग बदलणारी जास्त मॅच आपल्या सर्व क्रीडा रसिक राजाला मैदानावरती पाहायला मिळते. समीकरण 8 बॉल 21 धावांची आवश्यकता आहे. एक जबरदस्त असा मुकाबला आपण पाहू शकतो. पाणी पाहिजे असेल तर
सांगू शकता. येस, पाणी घेऊन जायचंय. बघा, मैदानावरती कोणीही जायचं नाहीये ही नम्रतेची विनंती असेल. व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना पोहोचत आहे. आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजेच 7 बॉल 19 धाब्यांची आवश्यकता. 7 बॉल आणि 19 धाब्यांची आवश्यकता आहे. 3 मोठे फटके येणं महत्वाचं राहील ते म्हणजेच टीम वरप संघासाठी. दुसरीकडे मानवली संघ इन ऍक्शन मध्ये आहे. जबरदस्त गोलंदाजी मुकेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. मात्र व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. अवांतरची धाव धावफलकावरती 8. टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 24 या आकड्यावरती. आता समीकरण आपल्याला पाहायला मिळेल 7 चेंडू 18 धावेंची आवश्यकता आहे. 7 चेंडू 18 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. 7 चेंडू आणि 18 धावा असं समीकरण अगदी आपण पाहू शकतो. मैदानावरती काही घडेल. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कुठली धावसंख्या विजयाची आम्ही देऊ शकत नाही. सातत्याने आम्ही उल्लेख केलाय. यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल होता. टीम मध्ये फिल्डर असेल सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होतील. आता शेवटच्या बॉलवरती विकेटचं पतन झालेलं आहे. 3 षटकांचा वाजवी विकेट समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र 25. विजयाचं समीकरण पाहायला मिळेल ते म्हणजे 6 बॉल आणि विजयासाठी 17 धावेंची आवश्यकता. 6 चेंडू आणि 17 धावा असं समीकरण पाहायला मिळेल. 3 षटकांमध्ये फक्त आणि फक्त आपण पाहू शकतो जे मात्र 25 धावा कुठल्या गेल्यात. ज्यावेळेस 4 षटकांची समाप्ती झाली, पहिल्या इनिंगची समाप्ती झाली, त्यावेळेस असं वाटलं की मैदानावरती फ्रंट फूट वरती आहे तो म्हणजेच आई गावदेवी क्रिकेट संघ वरप. मात्र त्यानंतर काय जबरदस्त अशी क्वालिटी आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाजी करत असताना गोलंदाजांच्या मार्फत. 6 चेंडू आणि 17 धावा असं समीकरण पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 17 धाब्यांची आवश्यकता आहे. विजयाचं हे समीकरण आपण पाहू शकतो टीम आई गावदेवी क्रिकेट संघ वरप या संघासाठी.
6 चेंडू आणि विजयासाठी 17 धाब्यांची आवश्यकता आहे आणि इथे बॉल सीमा पलीकडे आलेला चौकार असेल. 5 चेंडू 13 धाबा. कधी मॅच या साईडला तर कधी मॅच त्या साईडला असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. संघ थोडासा बॅकफूट वरती आहे मात्र एक मोठा फटका आला प्रेशर थोडा रिलीज होईल. 5 चेंडू आणि विजयाचं समीकरण पाहायला मिळतोय ते म्हणजेच 13 धाबा असं समीकरण पाहायला मिळेल. 5 चेंडू 13 धाबा. बॉलिंग ट्रॅक वरती भूषण आहेत. भूषणच्या खांद्यावरती जबाबदारी असेल ती म्हणजेच प्रतीक 11 मानिवली या संघाची. 5 चेंडू 13 धाबा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. हे शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी होईल हे देखील पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे. अजून एक जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. बॉल सीमा पलीकडे आलेला बॅक टू बॅक हा दुसरा खणखणीत चौकार. असं समीकरण पाहायला मिळतोय. जी मॅच जनरल वॉर्ड वरती होती ती आता व्हेंटिलेटर वरती शिफ्ट झालेली आहे कारण आता 4 चेंडू विजयासाठी 9 धाब्यांची आवश्यकता असेल. जबरदस्त प्रहार जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. कॅचची संधी निर्माण झाली आहे. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता बॉल सीमा पार चौकार. नशिबाची साथ मिळते आई गावदेवी क्रिकेट संघ वरप या संघाला आणि आता समीकरण 3 चेंडू 5 धाब्यांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 5 धाब्यांची तीन चेंडू आणि 5 धाब्यांची आवश्यकता असेल. 3 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. तीन चेंडू आणि 5 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. जो संघ जिंकली मॅच सरळ दाखल होईल सुपर 4 मध्ये. कोडप्याचा बॉल होता. चेंडू हवेमध्ये जरूर असेल. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. कॅचची संधी आणि येस कॅच कंप्लीट झाली. या मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट पाहायला मिळतोय. आता समीकरण उर्वरित चेंडू असतील 2. विजयासाठी 5 धावेंची आवश्यकता. डीजे जबरदस्त खेळी चेतनच्या माध्यमातून इंडिव्हिज्युअल 26 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला पाहायला मिळालं. जबरदस्त स्ट्रोक्सचा मुजाहिरा आपल्याला पाहायला मिळाला. बॅटिंग करत असताना त्याच्या बॅट मधून तब्बल 2 षटकार 3 चौकार पाहायला मिळाले. 26 वरती जबरदस्त बॅटिंग त्याने केली. आता 2 चेंडू विजयासाठी 5 धावेंची आवश्यकता. 2 चेंडू आणि 5 धावा. दोन चेंडू विजयासाठी 5 धावेची आवश्यकता असेल. 2 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू 5 धावा समीकरण आहे. भूषणच्या खांद्यावरती जबाबदारी आहे आणि पाहूया भूषणच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. स्ट्रायकिंग एंड वरती कृष्णा आहेत. एखादा मोठा फटका ही मॅच पुन्हा एकदा खुली होईल. यावेळेस सिंगल कंप्लीट. आता 1 चेंडू आणि 4 धावेंवरती ही मॅच आलेली आहे.
जबरदस्त महामुकाबला आपल्याला पाहायला मिळतो. एकीकडे प्रतीक 11 मानिवली, दुसरीकडे आई गावदेवी क्रिकेट संघ वरप. इकबालशी एकदा बॅट आहे. एक चेंडू 4 धाब्यांची आवश्यकता. कधी बॅटिंग करणारी टीम तर कधी बॉलिंग करणारा संघ कधी आपल्याला पाहायला मिळेल, जो मात्र मानिवली टीम तर कधी वरप टीम. दोन्ही संघ नामांकित आहेत. दोन्ही संघांकडे चांगल्या खेळाडूंची मांदियाळी आहे. स्ट्रायकिंग एंड वरती आहेत नयन. एक चेंडू आणि 4 धाब्यांची आवश्यकता. ना एक मेरा होगा, ना लाख तेरा होगा, ना तारीफ मेरी होगी, ना मजाक तेरा होगा. इस मैच का गुरूर ना कर मेरे दोस्त, क्योंकि एक दिन खाक तेरा ही होगा, एक दिन खाक मेरा ही होगा. आता समीकरण 1 चेंडू 4 धाब्यांची आवश्यकता आहे. दर्शकांना विनंती असेल, हा सामना जर आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या सामन्यासाठी. 1 चेंडू आणि 4 धाब्यांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती आहेत नयन, गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत भूषण. 1 चेंडू 4 धाबा. यावेळेस स्ट्रोक बेहतरीन पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा तर कंप्लीट झालेल्या आहेत. 2 धावा कंप्लीट आणि सामना झालाय फिनिश. सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला आहे टीम प्रतीक 11 मानिवली संघाने. हार्दिक अभिनंदन टीम प्रतीक 11 मानिवली. हार्ड लक आणि टफ लक आपण देणार आहोत आई गावदेवी क्रिकेट संघ वरप संघाला. दोन्ही संघांना विनंती असेल, शेक हँड करायचंय, लाईन अप करायचंय आणि त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचाय. दोन्ही टीम्स शेक हँड करा, लाईन अप करा आणि त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचंय. आपण मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळणार आहोत. ज्या खेळाडूने जबरदस्त कामगिरी केली असा पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करणारा रोहित ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 3 विकेट्स घेतल्या आणि त्याच्या जोडीला 1 धाव खर्च केली असा रोहित आपल्याला पाहायला मिळेल मॅन ऑफ द मॅच. एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे मुकेश दादा आणि संपूर्ण संघ मानिवली की आपण शेवटच्या दिवशी संडेला 3:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. संकेतजी कडव हे मॅन ऑफ द मॅच देतील. संकेतजी कडव हे मॅन ऑफ द मॅच देणार आहेत, याची नोंद करून घ्या. मॅन ऑफ द मॅच